नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण ज्या पंचांगामध्ये 5 अंगांचा अभ्यास केला त्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ह्या 5 योगापैकी म्हणजे 5 अंगांपैकी एक योग नावाचा जो भाग आहे त्यामध्ये एकूण 27 योग दाखवलेले आहेत. आता हे प्रत्यक्षामध्ये दाखवणं, जसं ग्रह दिसतात आपल्याला दुर्बिणीतून तसे योग दाखवता येत नाहीत, परंतु योग आहेत. आता ह्या योगांचा जर आपण अभ्यास केला तर 27 पैकी काही योग हे शुभ योग मानले गेले आणि काही योग धर्मशास्त्रानं अशुभ योग मानले गेलेले आहेत. आता ह्या अशुभ योगांचा आणि शुभ योगांचा अभ्यास कसा करायचा? शुभ योग म्हणजे हे चांगल्या गोष्टीसाठी वापरायचे, पण अशुभ योग म्हणजे काय? तर ज्या योगांवर आपण एखादं कृत्य केलं तर आपल्याला फळ मिळत नाही आणि आपला जन्मच जर त्या योगावर झाला तर आपल्याला त्याची अशुभ फळं मिळतात, म्हणून तो अशुभ योग मानला गेलेला आहे. मग आता अशुभ फळं मिळतात म्हणजे काय? एकाच वेळी 2 गोष्टी सकारात्मक आणि नकारात्मक आपल्याकडे असतात. बघा, तुम्ही लाईटची जर वायर बघितली तर 2 वायरी आहेत, एक प्लस आणि एक मायनस. एकाच वेळी त्या 2 जर योग्य पद्धतीनं जोडल्या तर उजेडच उजेड, पण जर चुकीच्या पद्धतीनं जोडल्या तर जाळ आणि धूरच सगळा. हेच आयुष्याचं तंत्र आहे. तुम्हाला ह्या 2 वायरी योग्य पद्धतीनं जोडता आल्या पाहिजेत. मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे कशात काय आहे, म्हणून आपल्याला त्या संबंधीचं नॉलेज गरजेचं आहे. म्हणून ह्या विषकुंभ योगामध्ये व्यक्तीला काय कमावं लागतं आणि काय मिळवतं, एखाद्या गोष्टीला आपल्याला काय मिळणार आहे आणि काय गमावलं याचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की मला हे मिळणार आणि ते गमावणार आहे. असं जर असेल तर आपल्याला त्या त्यागाची तयारी असली पाहिजे, ह्यात मानसिक तयारी झाली पाहिजे. म्हणून ह्या योगाचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण आज बघणार आहोत त्यामधला विषकुंभ योग म्हणजे काय. बऱ्याचशा लोकांच्या पत्रिकेमध्ये असतो, ज्योतिषी पत्रिका काढल्यानंतर लिहून देतात विषकुंभ योगाची शांती करा. लोक विचारतात का? याचं उत्तर फार लोकांच्याकडे नाही आहे. सांगितली म्हणून करा म्हणल्यावर लोक करत नाही. पटली पाहिजे. एक दुसरं असं, पटली आणि केली तरी का केली आणि कोणाची केली? वडिलांना पटलं आणि मुलाची शांती केली तर वडिलांमध्ये बदल होण्याची शक्यता काही संबंधच नाही आहे, मुलामध्ये व्हायला पाहिजे. मग त्या मुलाला माझी शांती का केली आणि माझ्यात काय दोष आहे आणि माझ्यात काय बदल होणं गरजेचं आहे, या ज्यावेळी गोष्टी समजतील त्यावेळी त्याचा उपयोग 100% होईल. म्हणून आपण ज्याला म्हणतो की व्यक्तिमत्वामध्ये व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते व्हायला हवेत. मग यात काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन हा अतिशय मोठा भाग आहे की जो आपल्याकडं होतच नाही. समुपदेशनामुळेच केवळ ह्या सगळ्या गोष्टींना उत्तम तऱ्हेनं आपल्याला काय आहे त्याचं फळ आहे. बघा तुम्ही, 18 पुराणं लिहिली व्यासांनी. ह्या सगळ्या पुराणांमध्ये ज्या कथा दिलेल्या आहेत या कथा त्यांनी मानसशास्त्रीय तत्वावर तयार केलेल्या आहेत. प्रत्यक्षात घडल्यात का नाही माहीत नाही, प्रत्यक्षात झालं का नाही माहीत नाही, मी ते शोधत बसणार नाही. कृष्ण होता का नाही माहीत नाही, पण कृष्णाच्या सगळ्या नीती जर अवलंबल्या तर माझं जगणं हे देवापेक्षाही सुंदर होतं. एवढं कळलं तरी पुरेसं. त्या सगळ्या त्या कथा दिल्यात. त्या लोक म्हणतात कथा खऱ्या आहेत का नाही. कथा म्हणजे काय? लिजंड्स, दंतकथा. अरे असू दे, कथा महत्त्वाची कधीच नसते. कथेमधला मथितार्थ ज्याला मूल्य म्हणतो ते महत्त्वाचं आहे. आपण जे पूर्ण मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये 5वी ते 10वी शाळा शिकलो त्यामध्ये सगळेचे सगळे धडे आणि सगळ्या कविता ह्या उत्तम व्यक्तिमत्व असणाऱ्या, उत्तम कल्पनाशक्ती असणाऱ्या लेखकांनी लिहिल्यात. त्या प्रत्यक्षात घडल्यात का? नाही. त्यांनी ते लिहिले आणि आपण अभ्यासले. मग त्याचा मथितार्थ काय, मी त्यात काय घ्यायला पाहिजे हे ज्याला कळलं त्याला अभ्यासाचं महत्त्व कळलं, त्याला आनंद मिळाला. नाहीतर तेवढंच वाचून परीक्षेत गेला आणि लिहून आला आणि संपलं, मला विसरलो, तर तुमच्या त्या आनंदाला, तुमच्या त्या मार्काला, तुमच्या शिक्षणाला फारसा काय अर्थ उरणार नाही. त्यामुळे या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या हे योग म्हणजे काय हे समजून घेणं आणि त्यात माझ्यात काय बदल व्हायला पाहिजे. बघूया आपण हे विषकुंभ योग म्हणजे काय. ह्याला विष कुंभ असा शब्द, 2 अक्षर वेगवेगळे आहेत. विषाचा कुंभ. प्रत्यक्षामध्ये विषाचा कुंभ असतो का? बघा, विषकुंभ हा एक जोड शब्द आहे.
मूळ संकल्पना विषाचा कुंभ म्हणजेच काय, पॉट ऑफ पॉयझन. एका तांब्यामध्ये विष भरलेलं आहे, पॉट ऑफ पॉयझन असं म्हटलं जातं. याचा शब्दशः अर्थ घेणं म्हणजे विषय न समजणं असा अर्थ होईल. जगामध्ये बघा, सोने आहे, डोंगर आहे, पण सोन्याचा डोंगर आहे का, नाही. हा जसा प्रतिकात्मक शब्द आहे तसा हा जगण्याचा खूप अर्थ सांगणारा शब्द आहे. जगण्याचा खूप मोठा अर्थ सांगणारा हा शब्द आहे. प्रतिकात्मक असेल, पण विषकुंभ, तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या समोर असे विषाचे प्याले भरलेले असतील. तुमच्या सुद्धा डोक्यामध्ये प्रचंड विष भरलंय लोकांच्या बद्दल, स्वतःबद्दल, पाहुण्यांच्या बद्दल, आपल्याच लोकांच्या बद्दल. अरे, आणि हे विष तुम्हाला त्रास देतंय. हा विषाचा प्याला जो आहे तो आतमध्ये सांडायला लागला आहे, तो फुटायला लागला आहे, तो पाझरायला लागला आहे आणि तुमचं विष वाढायला लागलेलं आहे. हा जर कमी होत नाही, वाढायला लागलेला आहे. त्यामुळं असं म्हणतात की साप एकदा चावेल, सापाचं विष मारता येईल, सापाचं विष काढता येईल. माणसाच्या जिभेतलं जे विष आहे ते कधीही काढता येत नाही आणि ते सगळा त्रास घडतं आणि आपले सगळे नातेसंबंध बिघडवतं. त्यामुळं जिभेवर ताबा ठेवा असं म्हणतात. त्यातलाच हा प्रकार विषकुंभ योग म्हणजे काय. ज्योतिषशास्त्र सांगतं हा थोडा प्रकार वेगळा असेल, पण त्यातलाच मार्ग आहे. तर पत्रिकेमध्ये चंद्र आणि शनी एकाच भावात जुळलेले दिसतात. त्यावरून हा विषकुंभ योग ही संकल्पना आलेली आहे. मुळातच शनी हा चंद्राचा शत्रू मानले गेलेला आहे. शनी हा चंद्राचा शत्रू आहे. परंतु शनीला विचारलं आपण तर तो म्हणतो शत्रू आहे. पण चंद्राला विचारतो, चंद्र म्हणतो तो माझा शत्रू नाही, तो समग्र आहे. तो माझा समग्र आहे. म्हणजे काय, तो माझा मित्रही नाही आणि शत्रूही नाही. ह्याला समग्र असं म्हणतात. मुळात चंद्रावरून आपण काय बघतो तर यश, आणि शनीवरून काय बघतो तर आयुष्यातला आनंद. म्हणून यश आणि आनंद ह्या दोन गोष्टी आपल्याला एकाच वेळी बघता येतात का, असा सांगणारा योग म्हणजे विषकुंभ योग. हा पण काय बघतो बघा, ह्यात आपल्या आयुष्यात यश आणि आनंद एकत्र येणं व टिकणं फार दुर्मिळ आहे. खूप कमी पत्रिकामध्ये तुमच्या लग्नकुंडलीमध्ये शनी आहे आणि चंद्र पण आहे, पण एकाच घरात आहेत अशी परिस्थिती खूप मोजक्या लोकांच्या पत्रिकेमध्ये असते. त्यांच्या पत्रिकेमध्ये विषकुंभ योग आहे असं म्हटलं जातं. जर तो नसेल तर आनंदच आहे. चंद्र आणि शनी आता तो कुठं असतो याच्यावर अवलंबून आहे. कुठं असतो तो, हे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्टम, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश म्हणजे एकूण 12 स्थानं आहेत. ह्या 12 स्थानापैकी कुठं कुठं असेल. आणि नेमकं उलटं असतं. म्हणजे काय, चंद्र आणि शनी हे एकमेकाचे काय आहेत, शत्रू आहेत. म्हणजे चंद्र उच्चीचा असेल तर शनी नीचेचा असेल, आणि शनी उच्चीचा असेल तर चंद्र नीचेचा असेल. म्हणजे हे दोन्ही एकमेकाला सततपणे टाळणारे, घासून जाणारे, एकमेकांच्याकडे कट्टर विरोधक म्हणून पाहणारे लोक एकत्र असतील तर आपल्या लक्षात येईल की दोन विरोधक एकत्र आल्यानंतर आपल्या मनात जी भावना तयार होते तीच इथं तयार होते. आणि मग ते आपलं काय करतात, एक चांगलं करायचा प्रयत्न करतोय तर दुसरा वाईट करायचा प्रयत्न करतोय. मग एकाच वेळी दोन गोष्टी घडतात आणि आपल्याला त्याची फळं मिळतात. म्हणजे काय, यश मिळतं तर आनंद उपभोगता येत नाही, आणि आनंद मिळतो त्यावेळी यश मिळत नाही. असं जरा झालं असेल तर नेमकं आयुष्यामध्ये आपली परिस्थिती अशी येते की काय बघू, काय करू, हसू का रडू आपण म्हणतो. आता ह्याला काय म्हणावं, हसावे की रडावे, आपल्यालाच उत्तर सुचत नाही. अशापैकी योग आहे तो म्हणजे हा. बघूया काय आहे तो. हा जो संयोग आहे हा एक भावनिक एकाकीपणाची भावना तयार होते. व्यक्तीबद्दल एकाकीपणाची भावना तयार होते. आणि मग ज्या एकाकीपणामुळे दुःख, भावनिक समाधानाचा अभाव ह्या गोष्टी जाणवू लागतात. शनिचंद्राचा मजबूत संबंध हा योग कोणत्या राशीमध्ये आणि कोणत्या भावात आहे यावरून ठरतं. म्हणजे काय, कोणत्या राशीत आहे आणि कोणत्या भावात आहे ह्या गोष्टी ठरतात. राशी बघा, चंद्राची राशी कोणती, कर्क. कर्क राशीत शनिचंद्र योग आला तर चंद्र मोठा, चंद्र मोठा. पण मकर आणि कुंभ या राशीमध्ये शनिचंद्र योग आला तर इथं शनी मोठा. आता तो उच्चीचा आहे का नीचेचा आहे नंतर बघू, पण तो स्वतःच्या राशीमध्ये आहे. अशा वेळी चंद्र आणि शनी हे दोन्ही कुठं आहेत. आता हाच शनी जेव्हा सिंह राशीत येतो तेव्हा तो शत्रू असतो. मग अशा वेळी आपल्याला मिळणारी फळं ही वेगवेगळी असतील.
नुसतं एवढंच नव्हे तर नुसत्या पत्रिकेमध्ये चंद्र आणि शनीच नाही, त्यासोबत अजून एखादा ग्रह आला तर आपण त्याला नको म्हणणार आहे, या आनंद आहे, तुमचं स्वागत आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला. म्हणून आपल्याला त्याही गोष्टी बघाव्या लागतात. त्यामुळं आपण त्याच्यावरून ठरवतो की आपल्या पत्रिकेमध्ये नुसता विष्कंभ योग असला तर आपल्याला फळं कोणती मिळणार आहेत आणि कोणत्या फळांचे आपण अधिपती आहोत. बघूया आपण. थोडक्यात चंद्रामुळे व्यक्ती सकारात्मकपणे जगत असताना शनीच्या रूपाने नकारात्मक शक्ती ह्या रूपात व्यक्त दर्शन देतात. चौकशी आणि चर्चा होते, सकारात्मकता हरते. बघा, सकारात्मकता हरते आणि नकारात्मकता जिंकत नाही, पण सकारात्मकतेला द्विधा मनस्थिती तयार करते, निर्णय क्षमता निकामी करते. निर्णय क्षमता निकामी करते. लहानपणापासून त्या मुलाला सांगितलेलं आहे, तू डॉक्टर होणार, तू डॉक्टर होणार, तू डॉक्टर होणार आहेस. त्याला माहित नाही डॉक्टर म्हणजे काय, कसं होता येतं, ते बाजारात विकत आणता येतं का, अभ्यास करावा लागतो का, त्याला काही माहीत नाही. तो 5वी 4थी पासून म्हणतो मी डॉक्टर होणार आहे. आणि कोणतरी एक जण येतो, तो म्हणतो हे काय, तो डॉक्टर होते, कंपाऊंडर व्हायची लायकी नाही याची. झालं. आपल्या सकारात्मकतेला त्यानं काय लावलं, नकारात्मकतेची झालर लावली. आणि तेव्हापासून तो आईला विचारतो, आई मग कंपाऊंडर म्हणजे काय गं, मग मी डॉक्टरच्या कंपाऊंडर असेल तर चालेल काय. आईच्या डोक्यात विचार, चांगलं म्हणत होता डॉक्टर होणार आहे, आता म्हणतो कंपाऊंडर होणार आहे. आता काय होणार आहे माहीत नाही मला, का वार्डबाय होणार आहे, काय रे देवा. हे काय झालं, सकारात्मकतेला नकारात्मकतेची जोड दिल्यामुळे व्यक्तीच्या सकारात्मकतेचा इथे पराभव झाला. नकारात्मकता जिंकलेली नाही, पण तिनं सकारात्मकतेला काय केलेलं आहे तर मागच्या पातळीवर खेचलेलं आहे. असं आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा होतं. आज MPSC करणाऱ्या मुलांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल, तो म्हणतो की मी इन्स्पेक्टर होतो, तो म्हणतो मी अमका अमका अधिकारी होतो, मी कर सल्लागार अधिकारी होतो, मी अमक्या अमक्या जागी छान मंत्रालयामध्ये मी अधीक्षक म्हणून राहील, अशा परीक्षा मी द्यायला लागलेलो आहे. हो का, छान, बघ तो आनंद आहे तुला, आमच्या शुभेच्छा, असा म्हणणारा वर्ग किती आहे. आणि हे ते आपलं काम नव्हतं, ते जमत नाही, किती दिन ते MPSC होऊन पडल्यात, छानायच काय, असा म्हणणारा वर्ग जो आहे तो त्याला आत्तापासून खेचायला लागलेला आहे. मग त्याची संपूर्ण उमेदच त्यामध्ये अभ्यास करत असताना त्याला सारखं ते आठवतं आणि मग त्याच्या आयुष्यात विषकुंभ योग तयार होतो. हा जो माणूस त्याला या सगळ्यापासून ओढतो तो खऱ्या अर्थाने विषाचा कुंभ असतो. पण ह्या का त्याला भेटतो, तर ज्याच्या आयुष्यामध्ये तो भेटणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये विषकुंभ योग असल्यामुळे त्याला हा भेटला. आणि त्याला पत्रपटन बोलवलं होतं का, नव्हतं, अकस्मात भेट झाली आणि तो असं बोलून गेला की मग डोक्यात शिरत उठली. हा प्रकार जास्त आपल्याला दिसतो. म्हणून मग यातले घातक वाक्य काय आहेत बघा. समाजात नेहमी पाहायला मिळणारं चित्र असं आहे की यातील ठराविक वाक्य व्यक्तीला मागे खेचतात. ते आपलं काम नव्हं, तू चुकीचं करतोयस. नवीन माणसानं उद्योग टाकला, अरे वा छान मस्त दुकान टाकलं गल्लीत, आपलं काम नव्हं ते. बर, आपण काय व्यापार करणारे वैश्य बाई, असा म्हणला की त्याच्या मनामध्ये आपल्याला व्यापार जमणार नाही सिद्ध, आपलं काम नव्हे ते. आपण असं म्हटलं की त्या व्यक्तीला आपण मागे ओढलं, असा ओढणारा मोठा समाज आपल्यामध्ये. आपली 7 पिढी गेली, कुणी हे काम केलंय का, नाही केलं. का केलं नाही. एखाद्या साध्या व्यक्तीनं उत्तम चांगलं एखादं दुकान टाकलं तर ते दुकान कसलं आहे बघा, जातीचा संबंध इथे कुठे नाही. असे कित्येक तरी लोक आहेत, तर त्याच्या जातीचे लोक त्याला म्हणतील आपलं काम नव्हे, हे त्या तमक्या जातीचं काम, हे अमक्याचं काम आहे, ते तमक्याचं काम आहे. बघा, महानगरपालिकेमध्ये गटर काढण्यासाठी किंवा झाडू मारण्यासाठी, रस्त्यावरची स्वच्छता करण्यासाठी अर्ज मागवले, तर आलेल्या अर्जांची छाननी करून बघा. त्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठल्या कातळीतले, कुठल्या जातीतले, कुठल्या कॅटेगरीतले किती अर्ज येतात याचा अभ्यास केला लक्षात येईल की लोक अर्जसुद्धा करायला भेटतात. नंतर बघू, काम तर मिळाल्यानंतर काम करायचा हा नंतरचाच भाग आहे. आपल्याकडे हा काय आहे, फोबी आहे. आपल्या 7 पिढीनं असलं काम कोणी केलंय काय, नाही केलं, मग मी ते करणार नाही. बसून राहीन टाक्यासारखा फिरेन पण मी काम करणार नाही. ह्या मानसिकतेमुळे आपल्याकडची बेकारी ही छुपी बेकारी आहे. एकाच वेळी काय झालेलं आहे, इकडं भरपूर काम शिल्लक, प्रत्येक MIDCत जावा, तुम्हाला कामाला माणसं मिळत नाहीत. आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम वर्कर्स प्रॉब्लेम हा आहे. म्हणजे काय, एका ठराविक वेतन दरावर तो काम द्यायला तयार आहे, पण भरपूर काम शिल्लक आहे, कामाला माणसं नाहीत. आणि ह्या एका ठराविक वेतन दरावर मी काम करणार नाही असा लाखाचा वर्ग इकडे शिल्लक आहे. इतकी मिळाल्याशिवाय मी काम करणार नाही असा बेकार आहे. आणि इतके मला देता येतात, मी त्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही, पण आमच्याकडे काम भरपूर आहे
अशा म्हणणारा प्रचंड मोठा वर्ग आहे. ह्याला चुपी बेकारी म्हणतात. 1936ला केन्सनं मांडलेलं आहे. आजही ते आपल्याला बाजारात असं दिसतं. याची कारणं आपण पाय ओढणं, कर रे काहीतरी, थोडं का होईना नसल्यापेक्षा कर ना, असा म्हणणारा वर्ग फार कमी असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीचा मध्ये विष्कुंभ योग त्यांच्या पत्रिकेमध्ये दिसतो. मग हे आपलं काम नव्हे. हे तुला जमणार नाही, मी तुला सांगतो हे तुला जमणार नाही असं सांगितलं की त्याची उमेद संपली, त्याची उमेद गेली, तो खचला. असं जर झालं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्यामध्ये विष्कुंभ योगामध्ये आपण किती मोठ्या प्रमाणात मागे पडत आहोत आणि आपल्यामध्ये काय मोठा तोटा होत आहे. बघा, साधारण चंद्र मकर किंवा कुंभ राशीत येतो, म्हणजे मकर किंवा कुंभ राशीत येतो चंद्र, आणि तो शनीसह असतो तेव्हा त्याचा प्रभाव फार जाणवतो शनीचा. मग नेमका अशा परिस्थितीमध्ये लोक असे बोलत असतील काय, असा एक शंका आहे. मग आता विचार करूया आपण. चंद्र उच्चीचा, शनी नीचीचा असताना यामध्ये काय काय. शनी चंद्र युती स्थान परत्वे वेगवेगळी फळं देतात. शनी आणि चंद्र युती परतवे, स्थान परत्वे, प्रत्येक स्थानात त्याची फळं वेगवेगळी आहेत. आणि ती स्थानापरत्वे फळं जी आहेत ना, ती कशी आहेत आपण तो विचार करणार आहोत. बघा, आता प्रथम स्थानामध्ये शनी आणि चंद्र असेल एखाद्या कुंडलीमध्ये, तर त्याची रास चंद्र इथं आहे त्यामुळं कुठली असली पाहिजे, मेष. नक्षत्र कुठलं असलं पाहिजे, अश्विनी, भरणी किंवा कृतिकाचा पहिला चरण, म्हणजे रास एकच आहे, नक्षत्र तिन्हीपैकी एक वेगळं असेल. त्याचं लग्न कुठलं आहे तर मेषच आहे. इथं एक आकडा आला, बऱ्याच वेळा इथे एक आकडा आला आणि चंद्र इथं आल्यामुळं रास आणि मेष दोन्ही एकत्र आलं. पण लग्न जरी समजा त्याचं मेष असलं तर रास जी आहे ती अश्विनी नक्षत्रामुळे आली आणि लग्न भरणी नक्षत्रामुळे आलं, असं पण असू शकेल. म्हणजे एकाच वेळी दोन नक्षत्र ह्याच्यावर काम करत असू शकेल, अशी पण पत्रिका असेल. म्हणजे पत्रिकेतला अभ्यास तो करायला पाहिजे, नुसत्या ह्याचा अभ्यास करून उपयोग नाही. त्यानंतर त्याची तिथी वेगळी असेल, त्यानंतर काय होईल, त्याचा योग आणि करण वेगवेगळा असू शकेल. त्यामुळे त्याच्या पत्रिकेतला जो भाग आपण विचारात घेतला तर त्याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. आपण तात्पुरतं टेम्पररी बघणार आहोत की चंद्र आणि शनी युती असताना काय त्याचे परिणाम जाणवतात. ते परिणाम बाकीच्या पत्रिकांचा अभ्यास करता कमी जास्ती जाणवतील किंवा काही वेगळ्या पण असू शकतील. तरी पण आपण विचार तो करणार की प्रथम स्थानामध्ये शनी आणि चंद्र असताना काय होईल. शाळेत मुलगा पहिला आला, मी काय म्हणतोय, चंद्र आणि शनी दोन गोष्टी प्रामाणिकपणे समजून घ्या. चंद्र यश देणारा आणि शनी काय आहे, आनंद कमी करणारा. इथे आनंद कमी करतो. एकाच वेळी दोन उलट आहे, पण शनी आनंद देतोय पण चंद्र यश कमी करतोय, असं पण तुमच्या लक्षात येईल कोणकोणत्या पत्रिकेमध्ये. म्हणजे चंद्र एकतर यश देईल किंवा यश काढून घेईल आणि शनी आनंद देईल किंवा आनंद काढून घेईल. हे दोन्ही एकमेकाचे शत्रू आहेत. ह्यानं जे द्यायचं ते ह्यानं काढून घ्यायचं आणि ह्यानं जे द्यायचं ते त्यानं काय करायचं, पचू द्यायचं नाही. अशा स्वरूपाची ही युती जोडगोळी काम करत असते. त्यामुळं बघूया. बघा, प्रथम स्थानात असेल तर काय परिस्थिती असू शकेल. हे काल्पनिक सांगतोय मी, प्रत्यक्षात घडलेलं असं नव्हे, पण प्रत्यक्षात जेव्हा पत्रिका बघतो तेव्हा आपल्याला असंच लक्षात येतं. म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. 30-35 वर्षामध्ये मला आलेला अनुभव मी जेव्हा लिहितो तेव्हा मला या गोष्टी त्यामध्ये सातत्यानं आठवण येतात. एक, शाळेत मुलगा पहिला आला, अतिशय हुशार आहे, आनंदात घरी जायचं आणि सांगायचं, झालं, डोक्यात वारं भरलं. इतक्या आनंदात आणि जोरात त्यानं गाडी पळवला. मुळात 14 वर्षाच्या मुलाला, 15 वर्षाच्या मुलाला, 20 वर्षाच्या मुलाला गाडी हातात देणं हा योग्य मार्ग आहे का. पण आपल्याकडं आत्ताची मुलं जर बघितली तर सैर भैर आहेत, डोक्यात वारं शिरल्यासारखी पळतात आणि काही नाही, सगळ्या यंत्रणा पचवतात. शाळेच्या कंपाऊंडमध्ये येऊन आलेली गाडी चालवता येत नाही, 4 मुलांना घेऊन 2 मुलींच्या घोळक्यात बसून मुलींना खलास केलं तरी त्यांच्यावर काय कार्यवाही होत नाही या देशामध्ये. अशा आपण परिस्थिती बघतोय. का होत नाही, विचित्र आहे परिस्थिती. न्याय नावाचा प्रकार आहे का नाही शंकाच आहे, पण हे वाईट आहे एवढं निश्चित कराय. मग शाळेत मुलगा पहिला आला, आनंदात गाडी इतक्या जोरात पळवली, झाला अपघात, झाला, धडकला. स्वतः अत्यवस्था आहे, 4 जणांना धडकला, ते पण सगळे अत्यवस्था आहेत. मला सांगा इथं काय झालं. प्रथम स्थानामध्ये आहे, घडलेली घटना काय सांगते, चंद्र तुम्हाला यश देऊन गेला पण शनी तुमचा आनंद जो आहे तो हिरावून घेऊन गेला. आता पेढे वाटायला हा घरात पाहिजे होता, हा आहे ICU मध्ये. काय करायचं सांगा, फटाके वाजवायचे का नाही. चंद्र शनी युती विषकुंभ योग आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुमचं यश तुम्हाला पचू देणार नाही, यश पचू देणार नाही. अशी परिस्थिती का उद्भवली याचं कारण ते त्यानं मुद्दाम केलंय का नाही,
यश पचू न देण्याची क्षमता तुमच्या पत्रिकेमध्ये असते. त्यामुळे आपण म्हणतो काळ सर्वात वाईट आहे. हा जो काळ आहे तोच बघा प्रकार दुसरा झाला 2 नंबरच्या परिस्थितीमध्ये. या धनस्थानामध्ये समजा शनी चंद्र युती आहे. एक तुम्हाला यश देईल, दुसरा त्या यश पचू देणार नाही. आपण किती प्रयत्न केले. 2 नंबर एक घडलेली घटना. एका माणसानं आपल्या शेतात विहीर काढली, प्रचंड पैसा खर्च करून विहीर काढली. सगळं काढताना त्याला खाली काहीतरी आहे असं लागून लक्षात आलं आणि तेव्हा काढलं तेव्हा खाली 2 हंडे मिळाले आणि त्यामध्ये सोन्याची नाणी होती. बघता बघता सगळी बातमी गावभर पसरली. पोलीस आले, हंडा जप्त केला, पंचनामा केला, घेऊन गेले, सरकार जमा केलं, याला पण आत घातला. अजून काय काय सापडलं यापूर्वी सांगा. त्याची तपासणी, त्याला मारहाण सुरू झाली. म्हणजे काय झालं, तुमच्या शेतामध्ये विहिरीत तुम्हाला हे सगळं करताना धन सापडलं. यश आहे तुमचं? होय, सगळं यश आहे. पण आमचं यश जे आहे ते माझ्या या शनीमुळं काय केलं तर मला आनंद द्यायच्याऐवजी दुःख देऊन गेलं. आनंद नाहीच, उलटा ह्याला आत घातला आणि अजून काय काय मिळाले म्हणून घराची झडती घेतली गेली. काय म्हणायचं याला, शनिचंद्र युती द्वितीय स्थानामध्ये. तृतीय स्थान जे आहे ते सहस्थान आहे. त्या स्थानामध्ये जर तृतीय स्थानामध्ये चंद्र आणि शनी यांची युती असली तर काय होतं बघा. एका माणसानं प्रयत्न केला, मला बदली पाहिजे, मला पराक्रम आहे, मला बदली पाहिजे, प्रमोशनवर पाहिजे, हो माझी बदली प्रमोशनवर करा, मला द्या, मला बदली पाहिजे बदली पाहिजे. त्याचे पैसे देऊन मला सगळं करून आलं. 2 महिन्यात बदलीचा आदेश आला, बदली झाली, आनंद आहे घरामध्ये. पाकिट पडून बघितलं, बदली आली. कुठं आली? नको तिथं होती. ह्याला पाहिजे होतं कुठं, हा होता कोल्हापूरला, ह्याला पाहिजे पुण्याला, बदली झाली चंद्रपूरला. आता काय झालं, माझं यश मिळालं, बदली झाली, मला गेलो प्रमोशनवर, पण कुठं? चंद्रपूरला. मला पाहिजे तिथं नाही. म्हणजे हा शनी तुमचा आनंद काय केला, सगळा उपसून घेतला. यश मिळालं पण आनंद दिला नाही. असं परत खूप वेळा आयुष्यात घडतं आपल्याला. यश मिळतं पण आनंद मिळत नाही. तोच तो विषकुंभ योग. त्यानंतर चतुर्थ स्थानामध्ये जेव्हा शनिचंद्र युती येते तेव्हा काय होतं, चतुर्थ स्थान जे आहे हे तुम्हाला सुख देणारं स्थान आहे. बघा, एका शेतकऱ्याच्या पत्रिकेमध्ये मी बघितलेला भाग तो असा की भरपूर त्यानं शेतीमध्ये कष्ट केलेले आहेत, सगळं छान पेरलं, शेताकडे बघितल्यावर नजर लागावी इतकं सुंदर मस्तपैकी काय आलेलं आहे, पीक आलेलं आहे. ते बघितलं की असं उर भरून यायचं, त्याचं इतकं छान पीक आले बघावं, पाऊस बिऊस छान झालेला आहे. आणि तो प्रार्थना करतोय आता छान मस्त पीक काढेन, 4 पैसे मिळतील, त्यातून काहीतरी उत्पन्न मिळेल. आणि जो पाऊस चालू आहे तो थांबलाच नाही. बघता बघता त्या शेतामध्ये इतकं पाणी झालं, सगळीकडेच पाणी झालं आणि ओला दुष्काळ पडला. आणि त्या पाण्यामुळे उत्तम आलेलं पीक सगळं कुजलं, एकाच वेळी उत्तम यश दिलं, परंतु आमचा आनंद हिरावून घेतला, सगळं पीक कुजून गेलं. किती वेळा घडलं आपल्याकडं? प्रचंड वेळा हे घडलेलं आहे. म्हणजेच काय झालं, हा विषकुंभ योग आहे. एकीकडे उत्तम यश द्यायचं आणि दुसरीकडे ते यश जे आहे ते सगळं जे आहे त्याचा आनंद काढून घ्यायचा. हा प्रकार नियती का करत असेल तर नियती क्रूर आहे. 5 जर हीच युती 5व्या घरात असेल तर 5वं घर काय म्हणणार आहे आमचं, त्या 5व्या घरात असेल तर या 5व्या घरात असताना काय होतं बघा. एखाद्या घरामध्ये एक बाळ जन्माला आलं, 10 वर्षानंतर मूल जन्माला आलं, काय आनंद, फटाके वाजवून सगळं. आता जन्माला आल्यानंतर बाळ आल्यानंतर फुलं टाकायची, घरी आणायचं, हलगे लावणार, सगळं करणार, आमकं करणार, काय सगळे मनात मनोरे रचून ठेवले, सगळं केलं, इतकं सुंदर झालं. मग बाळ जन्माला आलं, मुलगा झाला, मग तर काय फटाकेच वाजवायचे. पण डॉक्टरांनी सांगितलं 24 तासामध्ये काय होतंय बघूया, तोपर्यंत मी बाळाची गॅरंटी देत नाही. बाळ ॲबनॉर्मल आहे, वाचण्याची शक्यता कमी आहे. बोंबला. काय झालं, चंद्र उत्तम यश दिलं, सगळं दिलं, पण शनीनं तुमचा आनंद खेचून घेतला. काही करू शकत नाही, कुणाला फोन करू शकत नाही, सांगू शकत नाही. शनी आनंद खेचून घेणार आहे आमचा. का? नीचेच आहे. चंद्राबरोबर शनी नको आहे आम्हाला, पण तो आला. असं जर झालं तर आमच्या 5व्या स्थानात. 6व्या स्थानामध्ये काय होतं, षष्टम स्थान, हे रोगाचं स्थान आहे, हे मनोविकृती देणारं स्थान आहे. अशा स्थानात जर शनिचंद्र युती आली तर हे घडलेली घटना काय होती बघा. तुम्हाला सांगतो, वडिलांना खूप दिवसानंतर प्रमोशन मिळालं, त्यांनी मस्त पार्टी ठेवली, सगळ्या लोकांना बोलवलं, पार्टीची धामधूम चालू आहे, दारात मोठा मंडप घातलेला आहे, सगळे आले लोक येणारे, अमके तमके बसणारे, त्यांची व्यवस्था, त्यांना जेवण सगळं तयार केलं, आचार्य सगळे आले. आणि घरात निरोपाला मुलगा ऑफिसमध्ये कामाला होता, तिथून त्या मुलाला कुठेतरी खाजगीमध्ये असेल पोलिसांनी उचलून नेलं. का नेलं? त्याची 4 मित्र आहेत. बरं,
आणि त्या 4 मित्रांच्या बरोबर हा मुला चैनी करण्यासाठी गांजा विकतोय. आणि ह्यात तो सापडला गेला आणि पकडला, त्याला आत घातलं, सगळं केलं. मला सांगा, वडिलांना प्रमोशनचा, संध्याकाळच्या पार्टीचा, आलेल्या लोकांचा काय आनंद उपभोगता येईल? काही नाही. हा मुलगा त्यात असेल का नाही मला माहीत नाही, पण त्यांचे मित्र सगळे जे होते ते होते. ह्याचे मित्र सगळे ते होते. म्हणजे मैत्री कोणाबरोबर करायला पाहिजे असते? आपण काम करत नाही, पण मैत्री चुकीच्या लोकांच्या बरोबर केली त्याचे फटके बसणारच. मग असं जर झाला असेल तर याच्या पत्रिकेमधला काय झाला, शनिचंद्र एकत्र आहे. पंचम स्थान, षष्टम स्थानामध्ये वडिलांचा सगळा आनंद हिरावून घेतला. सप्तम स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर लग्न जमत नव्हतं, ते जमलं. आनंद गगनात मावेना, सगळ्यांना कळवलं, लग्न जमलं, लग्न जमलं, लग्न जमलं. कधी करायचं, कुठं करायचं, काय करायचं, कसं करायचं, साखरपुडा कधी करायचा, कपडे कुठले घ्यायचे, सगळ्या गोष्टींबद्दल सारखी चर्चा. काय घरात दुसरा आनंदच नाही. आणि मग एक पाहुणा आला, अमकं झालं तमकं झालं, कुठली मुलगी ती, आमकी आमकी ती होय, अरे ती चौघांबरोबर पळून गेलेली होती, ती आता पाचंडा तुमच्या गळ्यात पडली वाटतं. संपलं. शनी आमचा आनंद सगळा काय केला, हिरावून घेतला. नको म्हणून सांगितला मी. काय सांगता, 4 जणांच्या पळून गेलेली. मग विचार की गावात जाऊन सगळ्या, झालं आपल्याला नको. आई म्हणली मला असली सून नको, वडील म्हणले मला असली सून नको, झालं. बहीण म्हणली मला असली वहिनी नको आहे घरात, केला, कॅन्सल केलं, रडलं सगळं प्रकरण. शनी चंद्र युती. त्यानंतर 8, अष्टम स्थानामध्ये शनिचंद्र युती असेल तर काय होतं, वर्षभर राबून घर बांधलं. वास्तुशांती पुढच्या आठवड्यात करायची ठरली. 16 तारखेला वास्तुशांती आहे. 12 तारखेला वडिलांना त्रास व्हायला लागला, ॲडमिट केला दवाखान्यामध्ये. डॉक्टरांनी सांगितलं संध्याकाळी घेऊन जावा, हार्ट अटॅक. काय केलं, काय झालं, शनिचंद्र युती. चंद्रानं एकदम यश दिलं, सगळं केलं, पण आनंद उपभोग दिला का नाही, कॅन्सल, सगळे व्यवहार कॅन्सल. अष्टम स्थान. नवम स्थान जे आहे त्यांचं भाग्याचं स्थान आहे. मुलांना अनुकंपाखाली नोकरी लागली, हजर व्हायला गेला आणि घरी आला तर बायको शेजाऱ्यावर पळून गेली. आनंद उपभोगता आला नाही. 10 नंबर. फार मजा असते, फार फार मजा असते. 10 नंबर. डॉक्टर म्हणाले ऑपरेशन यशस्वी झाले, सगळ्यांना आनंद वाटला, छान झालं डॉक्टर, फार तुमचे आभार, सगळं झालं. पण ते म्हणले पेशंट सिरियस झालाय आणि कोम्यात गेलाय, येईल का नाही बाहेर मला माहिती नाही. आता दशम स्थानामध्ये आमचं कर्म आमचं बरोबर असतं, त्यामुळे आमचं सगळं त्यांनी चांगलं केलं. डॉक्टर खूप चांगले आहेत, खूप चांगलं, त्यांनी जीव तोडून प्रयत्न केले, पण डॉक्टर पेशंट कोम्यात गेला. ते माझ्या हातात नाही, म्हणजे पेशंटच्या बॉडीवर अवलंबून आहे. पर्याय काही नाही. 11, लाभस्थान. आपल्या आयुष्यामध्ये उत्तम यश मिळतं, परंतु आपल्याला यश पचत नाही. म्हणजे काय बघा, देवदर्शनला गेले, सगळं झालं, 4-5 दिवस गाडी फिरली, सगळं देवदर्शन उत्तम झालं, सगळीकडे फिरले, चांगलं छान, चांगलं लोकांच्या भेटी झाल्या, राहायला मिळालं, सगळं केलं. आणि गावात आल्यानंतर गावाच्या वेशीतून गाडी आत वळताना काय झालं, काही आणि टर्न बसेना म्हणून त्यानं जरा जोरात मारले आणि गाडी पलटी झाली. सगळ्या दवाखान्यात ICU मध्ये आहे. पुढे लाभ झाला, पण शनीनं सगळा हिरावून घेतला, सगळे ICU मध्ये ॲडमिट आहे. आणि शेवटी 12वं स्थान. सगळा खर्च भरपूर केला, अमकं तमकं केलं, चांगली उत्तम पार्टी आहे आणि पार्टीनं आमच्या माणसाला उभं केलं, निवडून आला, आमदार झाला, सगळं झालं आणि रडायच लागला. काय झालं, आम्ही काय उपयोग आहे, मागच्या वेळेला आमची सत्ता होती, यावेळेला फक्त मी एकटाच आलोय आणि सगळी पाक पार्टी हरली आहे, काय डोकं फुडू. बघा, इतका पैसा खर्च केला, घरोघरी सगळं काय नको त्या सगळ्या गोष्टी देऊन निवडून आला, आमदार जिंकले आणि पार्टीचा चोपडा साफ झाला, सगळं झालं. काय झालं, व्ययस्थान सांगतं तुमचं, तुम्हाला यश दिलं पण सगळं तुमचं हिरावून घेतलं, तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही. अशा स्वरूपाचा जर आनंद असला आमचा व्ययस्थानामधला, तर ह्या विष्कंभ योगामध्ये काय मिळवायचं आहे आणि काय गमवायचं आहे 10 वेळा विचार केला पाहिजे. बघूया विष्कंभ योग कसा असतो आणि त्यानंतर विष्कंभ योगाचे परिणाम काय. तुमच्या पत्रिकेत बघा काय आहेत, तुम्हाला काय लागलं तर सांगा. तुम्हाला काय अडचण आहे तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. याच प्रकारचे अजून बाकीचे योग म्हणजे काय, त्याची शांती का करायची आहे आणि आपल्यात काय बदल केले पाहिजेत, यासाठी बघत राहा आमचे व्हिडिओज. यानंतरच्या पुढच्या योगामध्ये आपण बघणार आहोत की पुढचा योग कोणता आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे. थांबूया.